नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी एवढी आनंदी आहे कारण मी आज तुम्हाला स्टुडिओ टूर दाखवणार आहे। आज या स्टुडिओमध्ये मी शूट करते आहे। असंच पॉडकास्टचं शूटिंगसुद्धा होतं। हा स्टुडिओ बनवण्यामागचं कारण काय? आपलं चॅनल जी सांभाळते, जी की सर्वे आहे असं मला वाटतं, ती आपल्या गेस्टशी बोलत असते, माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते। तर तिने मला एक सजेशन दिलं की आपण अशी एक जागा करायला हवी, छोटीशी का होईना, की जिथे जाऊन आपण काम करू शकू, कारण घरून तेवढं काम प्रोफेशनली होत नाही आहे। आणि मला तिचं हे सजेशन खूप आवडलं, म्हणून छोटीशी अशी जागा केलेली आहे, ज्याच्यामध्ये थोडंफार काम केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि ही जी सर्व मी म्हणते ती आहे कोमल चिंपी। या स्टुडिओची गंमत अशी की आम्ही बघायला सुरुवात केली, बघितल्यानंतर आम्हाला एकदम ही जागा आवडली। आता ही जागा कुठे आहे मला विचारू नका, आम्ही आमचा स्टुडिओ कुठे असं जागा पर्टिक्युलरली सांगू नाही शकणार कुठे आहे ते, पण ह्या छोट्याशा जागेमध्ये आम्ही काय काय करू शकतो हे आम्ही दोघींनी मिळून इतका रिसर्च केला। त्याच्यानंतर खूप सारे स्क्रीनशॉट्स काढून आपण कलर कॉम्बिनेशन काय करू शकतो, मग आपण त्यामध्ये प्रॉपर्टीज काय करू शकतो, वॉलपेपर काय असू शकतात, याचा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे। आता तुम्ही बघत असाल तर एंट्रन्सपासून मी दाखवते। आल्यानंतर तुम्हाला समोर जो आपला नेहमीचा पॉडकास्टचा एरिया आहे तो दिसतोय। तिथे ज्या चेअर्स दिसत आहेत, ह्या कलरच्या चेअर्स घेण्याचं आमचं कारण असं की आमचा जो स्मिता शिवाळे स्टुडिओ लोगो आहे त्याचा कलरही तोच आहे आणि त्याला अगदी साजेसा असा तो कलर होता, त्यामुळे आम्ही तो कलर चूज केला। त्याच्या मागे काहीतरी असं छान फ्लॉवरी मला हवं होतं, खूप प्लीझंट वाटेल असा वॉलपेपर हवा होता। बरं, तुम्हाला गंमत सांगते, हा जो वॉलपेपर तुम्हाला दिसतो आहे तर त्या वॉलपेपरच्या मागे खिडकी आहे, ती खिडकी पूर्णपणे लपवलेली आहे। आणि याचं कारण असं, हा स्टुडिओ जो आहे हा साऊंडप्रूफ करायचा होता आम्हाला, ज्यामुळे आवाज छान येईल, क्लॅरिटी खूप मस्त असेल आवाजाची, त्यामुळे हा आम्ही अशा प्रकारे तो साऊंडप्रूफ केलेला आहे। त्यानंतर याचं फ्लोरिंग जे आहे, हे फ्लोरिंग आम्ही असं ठरवलं की काहीतरी वुडन बेस असलं पाहिजे, कारण मला खूप ते वुडन बेस अशा गोष्टी आवडतात, तर त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचं ते फ्लोरिंग केलेलं आहे। त्यानंतर कलर कॉम्बिनेशन्स जे आहेत वॉलपेपरचे ते वेगवेगळे आहेत। आता माझ्या मागची वॉल बघताय, ही एक कुठली तरी वॉल आम्ही अशी वेगळ्याच पद्धतीनं करायची अशी ठरवली होती। त्यानंतर हे मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे। बरं, या प्रोडक्टची लिंक सगळ्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर का यातल्या कुठल्या गोष्टी ऑर्डर करायच्या तर तुम्ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला हा जो पडदा दिसतोय, हा या साईडला पडदा आहे, हा ब्राऊन कलरचा पडदा, हा पडदा आम्ही बनवून घेतला खास, कारण मोठमोठ्या पडद्यांनीसुद्धा साऊंड प्रूफिंग खूप उत्तम होतं आणि ते जे कापड आहे ते साऊंड प्रूफिंगसाठी उत्तम असं आहे, त्यामुळे आम्ही ते कापड वापरलेलं आहे। आणि आणखीन एक बाजू आमची तयार होते, म्हणजे जर का आम्हाला या कर्टन्सवर कधी शूट करायचं असेल तरी आम्ही करू शकतो। त्यानंतर हा कोपरा जो आहे तो यूज करू शकतो। इथले जे कोट्स तुम्हाला मागे दिसत आहेत, हे कोट्स खूप इंटरेस्टिंग आहेत, हे आमचं मोटिवेशन वाढवत असतात। आम्ही काम कसं करायचं ह्याचा खूप विचार करून छानपैकी फ्रेम्स लावलेले आहेत। हे जे कलर कॉम्बिनेशन आहे, रेडवरचं जे ब्लॅक आणि बेज कलर वगैरे, तर हे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं, सो हे सुद्धा ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे। बरं, याचबरोबरीनं तुम्हाला जो लॅम्प दिसतोय, तो लॅम्प पूर्वीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये पण दिसत असेल, तिथे तो लॅम्प होताच आणि तो लॅम्प आता इथे आणलेला आहे आम्ही। त्यानंतर ते जे फ्लॉवर्स दिसतात तुम्हाला वरतून खाली येत आहेत, ते असे वेलीसारखे असे पांढरे, तर ते सुद्धा आधी होते, हेही तुम्हाला माहिती आहे। मला असं वाटतं की ती माझ्या चॅनलची आयडेंटिटी झालेली आहे ते फ्लॉवर्स म्हणजे, कारण ते प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये कुठे ना कुठेतरी ते फ्लॉवर्स दिसतच असतात आणि ते मला खूप रिलेट करतात, माझ्या पर्सनॅलिटीला खूप रिलेट करतात असं मला उगाचच वाटतं, त्याच्यामुळे मी ते खूप आनंदाने वापरते आणि अजून वापरत राहीन। त्यानंतर या बरोबरीनंच
मी आता बसले अशा ह्या रेड कलरच्या चेअर्स आहेत. या चेअर्स मात्र आम्ही पुण्यातल्या वाकड या ठिकाणावरून आणलेल्या आहेत. या चेअर्स आम्ही पॉडकास्टसाठी पुढे जाऊन वापरू शकतो. अतिशय कम्फर्टेबल, खूप मस्त अशा चेअर्स आहेत. त्यानंतर व्हाईट कलरचा स्टूल आहे, ज्या स्टूलवर आम्ही 4ची कॉफी स्मिताबरोबर म्हटल्यानंतर जी कॉफी मी न पिता ठेवून देते त्यासाठीचा तो स्टूल आहे, तो आम्ही तिथे ठेवलेला आहे. आता हा इथला पोर्शन झाला नाही, आणखीन राहिलं ते जे तुम्हाला बलून्स दिसत आहेत ते बलून्स आणि लॅम्प. आता ही आयडिया माझ्या डोक्यात कुठून आली, कारण मी शूट करत असताना खूप मोठे मोठे जेव्हा सीन होतात, आमचे जे DOP दादा आहेत ते असे मोठमोठाले बलून्स किंवा मग वरती लाईटिंग करतात आणि त्याच्या खाली व्हाईट कलरचे असं एक कर्टनसारखं ट्रान्सपरंट असं कापड असतं ते टाकतात. त्यामुळे ना खूप छान लिटअप होतं. तुम्हाला रोज रोज लाईटिंग करायची गरज लागत नाही. हा कुठेतरी थॉट माझ्या डोक्यात होता, म्हणून मग ते बलून्स कुठे मिळतील, मग मी आणि कोमल असं फिरलो आहे. आम्ही रिक्षाने फिरलो आहे अक्षरशः. आणि आम्ही रविवार पेठेत गेलो आणि मी कोमलला सांगते, ते नाही गं, ते असे बलून असतात ना, ते दिवाळीमध्ये मिळतात बघ, ते तसे जरा मोठे हवेत वगैरे असं मी सांगत होते तिला. आणि तिला एके ठिकाणी दिसले, हे बघा बघा इथे आहेत हे बलून्स. मध्ये एक छोटंसं कर्टन असावं असं वाटत होतं, कारण डिरेक्टली आतमध्ये काय हे कोणालाही कळू नये म्हणून तो एक पडदे में रहने दो वाला कर्टन आम्ही इथे मध्ये लावलेला आहे, जो दिसतो थोडंसं नाही दिसत असा वाला कर्टन आहे. उजव्या साईडला जी रूम आहे ही मीटिंग रूम आहे. ही मीटिंग रूम जी आहे ती खास आहे आमच्यासाठी, कारण सोफा हवा. मॅम, आपल्या चॅनलमध्ये शूट करायला काही लोक येणार, आपल्या स्टुडिओवर शूट करायला येणार, मग त्यांना सोफा हवा असं खूप कोमलचं म्हणणं होतं. आणि म्हणून तो हट्टाने घेतलेला सोफा आहे, जो की आतमध्ये येत नव्हता आणि आता तो बाहेर जात नाही आहे. तर त्यामुळे आम्ही तो मीटिंग रूममध्ये कसा बसा फिक्स केलेला आहे आणि आता तो तिथून अजिबात हलणार नाही. पुढचे किती वर्ष आम्ही इथे असू तोपर्यंत तो सोफा काही तिथून हलणार नाही. आम्ही हलू, आपलं चॅनल कुठे असेल माहिती नाही, असेल म्हणजे इथेच असेल, वाढलेलं असेल. तो सोफा मात्र तिथे असणार आहे. तिकडचं फ्लोरिंगसुद्धा मला थोडंसं असं वुडनसारखं हवं होतं. आणि अर्थातच मी आणि कोमल दोघी पण अशा खूप भावूक आहोत, आमची श्रद्धा आहे देवावर, म्हणून छोटंसं देवघर असावं असंही वाटत होतं. म्हणून आम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये आम्ही देवघर ठेवलेलं आहे. त्यानंतर तिकडे जो तुम्हाला दुसरा सोफा दिसतो आहे तो सोफा कम बेड केलेला आहे. कधीतरी आम्हाला असं वाटलं की उशीर झाला आहे शूट करून, तर इथेच झोपता यावं वगैरे म्हणून ती सुद्धा सोय केलेली आहे. छोटासा टेबल आहे, त्या टेबलवर आम्ही सगळं आमचं स्टेशनरीचं सामान ठेवतो. इकडे सगळे प्लॅनिंग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही लावलेल्या आहेत. महत्त्वाची रूम ती म्हणजे मेकअप रूम, चेंजिंग रूम आमची. आणि हे जे तुम्हाला दिसतात छोटे छोटे लोगो, मेकअप रूम, मीटिंग रूमचे जे लोगो दिसतात ते सुद्धा ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत, ते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. त्यानंतर हे जे कपाट समोर आल्याला दिसतं आहे, या कपाटामध्ये माझ्या सगळ्या पॉडकास्टच्या साड्या, त्यानंतर सगळी ज्वेलरी आणि सगळे आमचे इक्विपमेंटसुद्धा तिथे आम्ही त्या कपाटामध्ये ठेवतो. आणि सुंदर असा मिरर माझ्या डोक्यात होता की छान मिरर असायला हवा, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टुडिओत शूटिंग करायचो आणि तिथे कुठेतरी कोपऱ्यात बसून मेकअप करतो आणि हेअर करतो असं व्हायचं, ते मला बिलकुल नाही आवडायचं. म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की मेकअप रूम, आपली चेंजिंग रूम खूप छान असायला पाहिजे. याचे कर्टन्स जे आहेत हे सगळे त्या फर्निचरला मॅच होतील असेच आम्ही ते कर्टन्स तिथे ठेवलेले आहेत. त्यानंतर पॅन्ट्री इथे तुम्हाला छोटीशी दिसते आहे, इंडक्शन असलेलं आहे, केटल आहे, जिथे मला कॉफी, 4ची कॉफी स्मिताबरोबर खरोखर मी कॉफी पिते आणि 4ची कॉफी याच्यासाठी पिते, आणि 4 नंतर मी कॉफी पित नाही, ती शरीरासाठी अजिबात चांगली नसते. त्यामुळे मी 4ची ही शेवटची कॉफी असते आणि म्हणून आपल्या शोचं नावसुद्धा 4ची कॉफी स्मिताबरोबर आहे. इथे सगळं पॉडकास्टचं जेव्हा शूटिंग सुरू असतं त्यावेळेला मदत करण्यासाठी बिंदू येते आमच्याकडे. बिंदू नावाची एक व्यक्ती आहे, अतिशय गोड आहे. मला तिच्या हातची कॉफी इतकी आवडते आणि ती इतकं मनापासून बनवते आणि परत परत आणून देत असते ती मला सतत. माझं काम छान व्हावं, माझे लाईन्स व्यवस्थित व्हावे म्हणून असं बूस्टअपसाठी ती मला मध्ये मध्ये देत असते. खाण्यापिण्याचं काय करायचं हे ती विचारत असते, सगळं नीट आवरून ठेवायचं ते बघत असते. त्यानंतर आमचा ओमी जो आहे, माझा मामे भाऊ आहे, जो आत्ता इथे इंटर्नशिप म्हणून काम करतो आहे आणि तो खूप इंटरेस्टिंगली हे सगळं करतो
कारण त्याला कॅमेरा शिकायचा आहे, त्याला लाईट्स खूप आवडतात, त्याला सगळे अँगल्स आवडतात. त्यामुळे तो इथे येऊन आता हे काम करतो आहे, ज्यामुळे आमचं यूट्यूब चॅनल छान चालू शकतं असा मला कॉन्फिडन्स दिलेला आमचा एडिटिंग टीमचा हेड वैभव लामतुरे. त्यानंतर कितीही अर्जंट असलं तरीसुद्धा पटापट आणि क्रिएटिव्हली एडिट करणारा आमचा सूरज. आपल्या चॅनलवर जो वेगवेगळा कॉन्टेंट येतो त्याचं रिसर्चचं काम इंटर्न म्हणून मेघना गुंजाळ करते. ही आपली कॉन्टेंट ऑर्गनायझर म्हणून आहे, जी आत्ता इंटर्नशिप करते. तर लाईट्स कुठले विकत घेतलेले आहेत याची लिंकसुद्धा तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जर का कोणाला स्टुडिओचं काम करायचं असेल किंवा मी कुठले इक्विपमेंट्स वापरते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अगदीच डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता, तिथे सगळ्याच्या लिंक मिळणार आहेतच. तसा छोटासा आमचा हा स्टुडिओ आहे जो आम्ही प्रेमाने बनवलेला आहे. इथे छान काम करायचं, एकत्र येऊन खूप चर्चा करायच्या, नवनवीन गोष्टी सुचवून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचवायची, हा या मागचा हेतू आहे. आणि हे सगळं टीमवर्क करत असताना खूप मजा येते. एका छोट्याशा रूममध्ये हातामध्ये मोबाईल घेऊन तो कसाबसा सेट करून सुरू केलेलं हे चॅनल आज इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे. मला खूप छान वाटतं आहे. अभिनेत्री म्हणून एक प्रवास माझा वेगळा आहे आणि यूट्यूबर म्हणून हा जो प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. मला इंटरेस्टिंग यासाठी वाटतं कारण मी खूप नवनवीन गोष्टी अजूनही शिकते आणि शिकत असलेल्या गोष्टी लगेचच तुम्हाला पास ऑन करत असते. त्यामुळे हा जो प्रवास चाललेला आहे हा खूप उत्तम आहे. आणखीन व्हिडिओच्या तर शेवटी तुम्हाला सांगेन, मला तुमचं कौतुक करायचं आहे. मागे मी तुम्हाला विचारलं होतं की मी प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यासाठी मला काही प्रश्न विचारा. मला इतकं कौतुक वाटतं माझ्या सबस्क्रायबर्सचं आणि प्रेक्षकांचं. कोणीही नेगेटिव्ह कमेंट करत नाही. अगदी 1% सोडलं तर कोणाच्याही नेगेटिव्ह कमेंट्स नसतात. त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता. त्या सगळ्या कमेंट्समध्ये मला आमचे डार्क सर्कल जाण्यासाठी काय करायचं, चेहऱ्यावरचे खड्डे जाण्यासाठी काय करायचं, आमची स्किन चांगली व्हावी म्हणून काय करायचं, हे असेच प्रश्न तुम्ही विचारले. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ कसा बनवणार, त्यासाठी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन यावे लागतील, एक्सपर्ट्स इथे मला बोलवावे लागतील आणि तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन करणं हे माझं आता काम झालेलं आहे. त्यामुळे ते मी अगदी मनापासून करणार आहे. मला तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला हेतुपूर्वक काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायला खूप आवडत असतात. त्यामुळे तुमचे आशीर्वाद असेच असू देत. 7,20,000 आत्तापर्यंतचे सबस्क्रायबर्स झालेले आहेत, हे असेच वाढू देत आणि आपली फॅमिली अशीच मोठी होत जाऊ देत. तुमचे आशीर्वाद असेच असू देत. ही होती आमची छोटीशी टीम आणि माझा छोटासा स्टुडिओ. सगळे अपडेट्स तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप छान वाटत असतं आणि तुमचे आशीर्वाद असे आहेत. आपली फॅमिली आता मोठी होत चाललेली आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया आता नवीन कॉन्टेंट सकट नवीन व्हिडिओमध्ये. भेटूया आता नवीन कॉन्टेंटसह नवीन व्हिडिओमध्ये.